आम्ही निघालोय पुण्याला आणि बबडीचे मम्मी पप्पा येत आहेत बुलेटवरून. माझं लायसन पण आलेलं आहे. इथून फळ दिसतंय, फळ तोडणारं नाही दिसत. वाव, एवढी सगळी करवंद. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. आणि आमची सुट्टी संपलेली आहे उन्हाळ्याची, जी काय होती 4-5 दिवसांची. आणि आज आम्ही परत पुण्याला निघालो आहे आणि सध्या सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे माझी तरी. आणि दीदी आणि बबडीचं आवरायचं राहिले, म्हणजे दीदी बबडीचं आवरती आहे, सो थोडासा लेट होतो आहे. बट आत्ता वाजलेत 9:30 आणि आम्हाला इथून निघायचं आहे. आणि त्यानंतर दीदीच्या सासरी पण जायचं आहे, म्हणजे वेल्ह्यामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर पुण्याला जायचं आहे. सो असा टप्प्याटप्प्यांचा प्रवास आहे. सो बघा मग काय काय होतं दिवसभरात. स्टे ट्यून. गावावरून जाताना नेहमी आमच्या शेतात असलेलाच रानमेवा किंवा शेतातली फळं भाज्या हेच प्रामुख्याने घेऊन जायचं, असं घरच्यांची पण इच्छा असते आणि आम्हाला पण ते आवडतं. आणि त्यासाठीच भैया इकडे आंबे काढायला झाडावरती चढलाय. ए माकड, आंब्याची वरती वरती ना मजबूत नाही. भैया जर फांदी तुटली तर बघ. फांदी तुटायचं मला लांब पायाने उभा राहायला ना अवघडून जातं सगळं. छोटा हाईट का मग कुणी मला सांगलेलं एवढं लांबड. इथून फळ दिसतंय, फळ तोडणारं नाही दिसत. इकडे जास्त नाही जाऊन चालू तसंच नको काय पाहिजे काढू, जेवढी होती तेवढीच काय. माझं वजन करायचं नाही फांदीला. आंब्याला लई दिसत असते. भैया शेवटी तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं, कुठलं ना कुठलं. पण खाणार तर तुम्हीच माझ्या मेहनतीच फळ. जसं माझ्या मेहनतीचं तू खातोस. आंबे दाखवून घ्या. ए बघ रिकमेंडेशन. कोण आहे? काय चाललंय तुझं? कुठं बचायचं? ऐ माऊच आहे ते. फोन करत हो करते. आतमध्ये मी पण आहे. ते दर पाय पडलं. दर पाय लाज नाही वाटत? बहिणीने भावाच्या मोठा पाया भाव नसतं आहे. पडायचं कधी. मोठा भाव आहे कळलं का? मोठ्या भावाने पण छोट्या बहिणीच्याच पडायचं असतं. पडली ते मी म्हणजे आतमध्ये बसले आणि ही ती येऊन बसली. अरे वा रे वा. हा? माड नाही याच्यावर, माड कुठं? ती पोरगी नको ते टाकली बघ. कोण दिल्या पण तिला? त्याला डॉल्फिन आहे म्हणून ती घेत होती हं. इथं लावली आहे चावी पुढं. तुझी पर्स कुठे आहे? कारचीच ना? हा लावले. हे काय इथं लावली? तुझ्या पर्स मध्ये 100 रुपये आहेत. नको, इथं सेफ आहे. अरे इथं थांबते बट थोडं. नको, अरे इथं पॅक होते, नंतर का पुढंच घ्यायचे. लॅपटॉपची तिथं नको टाकू. वेल्ल्यात गेल्यानंतर मग दुसरी ती एखादी बॅग मोठी वाली इथं ठेवा. मध्ये इथं साईडला बसते रे पॅक प्रॉपर, ही पडणार नाही. ऑलरेडी सगळं पॅक झालंय आणि मी राहिलेल्या एवढ्याशा जागेत बसली आहे. इथे गरम व्हायला मला. माझं लायसन राहिले. तू बोललीस मी गाडी जाऊन घेऊन सोनू
उद्या येते बर बर काय उद्या कठोर अजिबात येऊ नकोस आता. नाही ये बरं का ये माझी माव आणि माझी आसू येऊ दे. तू येऊ नकोस अजिबात. तू भांडलीस मला. का गं म्हणा मी येणार मग मला एक पी दे. नाही आता शिर्डीला जायचं म्हणावं अक्काकडे जायचं म्हणावं ए, जावा जावा. बाय कर. झालं भर. सरा मागे बाय सरा. कर. बाय बाय माझं 4 व्हीलरचं लायसन पण कधीचं येऊन आमच्या गावच्या पोस्टामध्ये पडलं होतं, पण पप्पांना पण जाणं झालं नाही. आणि मग मी इकडे गेल्यानंतरच बरोबर सरांचा कॉल पण आला, सो मी ते घ्यायला गेले होते. माझं लायसन पण आलेलं आहे हार्ड कॉपी, आणि ते आमच्या गावातच पोस्टाने आलेलं. सो इथे आता लायसन घेतलं आणि आम्ही निघालोय. आणि हे बघा आमच्या गावचं मंदिर. मला करवंद काढून फणस काढायला आपण जाऊया की. फणस काढायचं. खानापूरचा वडापाव आमच्या सगळ्यांचाच फेवरेट आहे आमच्या गावाकडचा, सो ते घ्यायला थांबलोय. काय पाहिजे तुला? वडापाव खायचा नसतो लहान बाळांनी. नसतो खायचा. नौटंकी. ये हमारी पारी हो रही है. वडापाव लवर आमचा पपड्यात लय मोठा आहे. भजिया आजी खाऊ खाताय का? चला. मी तर कंटिन्यू झोपूनच आले, कारण ऊन इतकं जास्त आहे ना, आणि त्यामुळे मला गाडीतून जाताना नेहमी झोपच येते. आणि त्यात आता जाऊन तर कंटिन्यू काम करायचंच आहे आपल्याला. सो म्हटलं जाता जाता झोप तरी काढूया. तर झोप लागली होती माझी, आणि आत्ता आम्ही डायरेक्ट पोहोचलो आहे रहिमतपूरमध्ये, आणि इथं उसाचा रस प्यायला थांबला. आणि बऱ्याच दिवसांनी मला इथं नॅचरल काकवी दिसली, आणि काकवी मला खूप जास्त आवडते. सो मी लगेचच ती घ्यायला गेले, आणि सोबतच इथे त्यांच्याकडे सेंद्रिय गुळ पण होता, तर ते दोन्ही पण मी घेतलं. आणि शेतकरी होते, सो आजोबांकडून आम्ही ते घेतलं. गुलांबा पण होता तसं गुरु खरडा एक नंबर आहे का आणि 170 आणि 175. सो आत्ता जस्ट आम्ही 4 वाजलेत, आणि इकडे गावाकडच्या घरात पोहोचलोय वेल्लेमध्ये. आणि इथं तुम्हाला काय सांगू, स्वर्ग सुख आहे काय ते तुम्हाला दाखवते. वाव, एवढी सगळी करवंद. मला दे ना, मी ह्याचीच वाट बघत होती एवढ्या वेळची. मी खाल्लीच नाहीत अजून. बघा कशी कर, बघा तिच्या घरात आल्यानंतर मला साठी करवंद पण देत नाहीये. बघ ना रे. हा ना, बघ आई, हे काय शोभतंय का? सो आता आम्ही निघालोय पुण्याला, आणि बबडीचे मम्मी पप्पा येत आहेत बुलेटवरून. सो मी, बबडी आणि बबडीचा मामा, आम्ही तिघेच निघालोय पुढे. आणि आमची रडूबाई रडून रडून आता शांत झाली आहे ना. का रडत होती तू? घेतलं ना तुझं टेंट हाऊस पण आहे ना, घेतलंय मागे. बघा फुगा कसा फुगलाय. आता फुटतंय का? फुटतंय. छपरींचं ड्रिंक बघा कसा पितोय. तुला मोबाईल नीट पकडता येतो का आधी? बघ
स्कूलमध्ये जायचं आहे ना? हा, आणि कुणाच्या स्कूलमध्ये बसणार? माझ्या मम्माच्या क्लासमध्ये बसणार ना? आणि काय करणार? नो बाबा नो, का? मी तुझ्या मम्माच्या का नाही? तुझा क्लास कुठे? मम्माच्या क्लासमध्ये बसायचं ना, मम्मा एवढं छान शिकवते. आणि सर हा, सर पण असतात शिकवायला. एकदा मम्मा शिकवते, एकदा सर शिकवतात. आणि मॅडम मॅडम पण शिकवतात. नीट शिकवतात ना. हो, छान छान शिकवतात. हा दिसला मला मोबाईल आता. सो आम्ही घरी पोहोचलोय आणि आल्या आल्या माझं सगळ्यात पहिलं काम चाललंय ते म्हणजे स्टुडिओची क्लिनिंग करणं. कारण मी सलोनीच्या लग्नालाच आठवड्याभर आधी गेलेले. सो 10-12 दिवस मी स्टुडिओमध्ये आलेली नाही आहे आणि सगळीकडे नुसती धूळ बसली आहे. ते बघून मला असं म्हणजे राहतच नाही आहे की ते पहिलं क्लीन करायचं आहे. आणि नंतर मी अजून साधे हातपाय तोंडसुद्धा धुतलेलं नाही आल्यापासून आणि सगळ्या क्लिनिंगच्याच मागे लागली आहे. मग तुम्हाला दाखवते. कपाटात वगैरे थर साचला होता अक्षरशः सगळा धुळीचा, तर ते सगळं क्लीन केले आणि इकडे आता हे सगळं लावून घ्यायचं आहे मला. सो माझं हे चालूच राहणार आहे आणि हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.